मला असा एक प्रश्न पडतो की युवक हा महाराष्ट्राचा कणा म्हटला जातो. तर हे युवक जे आज आपल्या जिल्ह्यातून स्थलांतरित होतात मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये, तर या स्थलांतरावरती आपण काय मत मांडाल? हाच प्रश्न अतिशय जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्याचाच विचार मी 2004 पासून केला आणि 30 ते 35 हजार मुलामुलींना रोजगार मिळेल असे प्रकल्प आज माझ्या मतदारसंघामध्ये आलेत. आपण 3 वर्षानंतर अशीच माझी जर मुलाखत घेतली तर आज जो काही 25-30% बाहेर जाण्याचा पर्सेंटेज आहे तो कमी झालेला तुम्हाला दिसेल. तो अतिशय अल्प असेल. ज्यांना इथं नोकरी नाही किंवा इथे क्वालिफिकेशन त्यांचं असताना नोकरी नाही अशांनाच फक्त बाहेर जावं लागेल. आणि आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमचा चाकरमानी मुंबईमध्ये आहे. तो चाकरमानी कष्ट करतो, पर्याय नाही म्हणून तिथं जातो. पण आईवडिलांसोबतच मुलांनी नोकरी केली पाहिजे हा कॉन्सेप्ट घेऊन मी कामाला लागलो होतो 2004ला आणि 2024ला त्याच्यामध्ये यश आलं. पण हा काळ 20 वर्षाच्या मध्ये गेला. याचं कारण सत्ताधाऱ्यांची मानसिकता. मी मगाशी जसं सांगितलं की मी ज्या सरकारमध्ये महायुतीच्या काम करतो हे सरकार जे आहे ते उद्योजकांना पुढे नेणारं आहे, उद्योगांना पुढे नेणारं आहे आणि त्याच्यामुळं हे उद्योग रत्नागिरीमध्ये येऊ शकले आणि त्याच्यातनं फार मोठा रोजगार निर्माण होणार आहे.